मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। माणगाव जवळ वाहनांच्या 8 ते 9 किलोमीटर लांब रांगा लागल्यात। दोन्ही बाजूच्या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। शिमग्याला कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, माणगावमध्ये ही वाहतूक कोंडी नेहमीच होत असते आणि त्याचा आता पुन्हा एकदा फटका जो आहे तो शिमग्याला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसलाय। नक्कीच प्राची आजची वाहतूक कोंडी ही अपेक्षित होती, कारण कोकणात जे चाकरमाने शिमग्यासाठी गेलेले होते ते आज आता रविवार असल्याने परतीच्या मार्गावरती आहेत आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। माणगाव जवळ जर बघितलं तर माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला 7 ते 8 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहनं अगदी जागच्या जागी ठप्प आहेत आणि जर पुढे सरकली तर अगदी मुंगीच्या पावलानं पुढे सरकावी अशी पुढे सरकतात। हीच परिस्थिती आपल्याला इंदापूरला पाहायला मिळते। इंदापूरला देखील हीच परिस्थिती आहे। त्या दोन्ही ठिकाणची जी बायपासची कामं जी रखडली आहेत त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांना बसतोय। त्याचबरोबर पर्यटक देखील मोठ्या संख्येने आता सुट्टीसाठी कोकणात आले होते, ते सुद्धा आता परतीच्या मार्गावर आहेत आणि त्या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो वाहनांची संख्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी होते। मात्र याची पूर्वकल्पना प्रशासनाला असल्यामुळे पोलिसांनी देखील इथं उपाययोजना केलेल्या आहेत। खरं तर आता दुपार 12 वाजल्यापासून मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी करण्यात आली। रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले। आता बघूया या अवजड वाहतूक बंदीचा कितपत परिणाम जो आहे तो इथल्या वाहतूक कोंडीवर होते ते आता बघावं लागेल। धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।